हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी विक्रांतने पद्मावर हल्ला घडवून आणला आणि या हल्ल्यामध्ये ऊर्जा जबर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला मार लागलाय, तिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. शौर्य वेळेवर पोहोचला आणि त्याने ऊर्जाचा जीव वाचवला. परंतु ही गोष्ट आमदार शिर्केला समजली की आपला मुलगा विक्रांत चक्क पद्माचा जीव घ्यायला निघालाय. त्याने विक्रांतला फोन केला, समजावून सांगितलं, पण विक्रांतने आपल्या बापाचं सुद्धा काही ऐकलं नाही. माझं माझं प्रकरण मला सांभाळू द्या असं म्हणून त्याने आमदाराचा सुद्धा फोन कट केला. आणि आता शौर्य ऊर्जाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय आणि आता ज्या कोणी ऊर्जाची ही अवस्था केली आहे, मी त्याला सोडणार नाही अशी प्रतिज्ञा शौर्यने केली आहे. मग शौर्य या विक्रांतची हाडं खिळखिळी करणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा पद्माच्या घरी येते आणि पद्माला सांगते, मी तुझ्यासाठी नवीन काम शोधलंय. हे ऐकून पद्माला खूप आनंद होतो. पद्मा विचारते, कोणतं काम? तर ऊर्जा सांगते, तुझ्यासाठी पापड फॅक्टरीमध्ये जॉब आहे आणि त्यासाठीच आपल्याला जायचंय. पद्मा खूप खुश होते आणि ऊर्जाचे आभार मानते. ऊर्जाताई, खरंच तू मला किती मदत करतीये. सगळ्यात आधी तर तू माझी केस लढलीस, त्यानंतर मला तुझ्या घरी घेऊन गेली, माझ्या बाळाची सुद्धा काळजी घेतली आणि आता माझ्या नोकरीचीही काळजी घेतीये, मला नोकरी लावून देतीये. तर ऊर्जा म्हणते, तू ये ना, यासाठी मला थँक्यू म्हणू नकोस, आईला म्हण. कारण आईनेच तिच्या बचत गटामध्ये जे मेंबर आहेत ना, त्यांच्याकरवे ही नोकरी तुला मिळवून द्यायचं ठरवलंय. हे ऐकून ऊर्जाला आनंद होतो आणि ती म्हणते, आता मला काकूंना थँक्यू म्हणावं लागेल. तर लगेचच ऊर्जा पद्माला म्हणते, चल पद्मा, आपल्या लवकर जावं लागेल, त्यानंतर मला कोर्टातही जायचंय. आणि या दोघीही त्या पापड फॅक्टरीकडे जायला निघतात. तर इकडे आमदार शिर्केने हर्षवर्धनला कॉल केलेला असतो आणि तो हर्षवर्धनला जाब विचारतो की तुम्ही काय काम करताय? येथे माझ्या मुलाची तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही काहीच करत नाही आहात. तर हर्षवर्धन त्याला समजावून सांगतो, आमदार साहेब, काळजी करू नका, विक्रांतला काहीच होणार नाही, विक्रांतला अटक होऊ देणार नाही मी. तर हा आमदार चिडून विचारतो, आजकाल काय सिनेमाच्या तिकीटसारखी अटक वॉरंटसुद्धा मिळायला लागली काय? त्यांच्याकडे असा कोणता पुरावा आहे ज्याच्या बळावर ते माझ्या आमदार शिर्केच्या पोराला अटक करताय? हर्षवर्धन म्हणतो, साहेब, तुम्हाला अँटिसिपेटरी बेल तर माहीत असेल ना, अटकपूर्व जामीन. मी त्यासाठी अप्लाय करतो, तुमच्या मुलाला अटक होणार नाही. तेव्हा आमदार चिडून म्हणतो, यावेळेस तरी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर चालेल ना? हर्षवर्धन म्हणतो, तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तर आमदार चिडून म्हणतो, नाहीतर आम्हाला आमची पॉवर वापरावी लागेल. हर्षवर्धन आमदाराला समजावून सांगतो, नाही आमदार साहेब, तुम्ही या सगळ्या प्रकरणात राजकारण आणू नका, कायद्याच्या हातात सगळं सोडून द्या, मी आहे ना, तुमच्या विक्रांतला अटक होणार नाही असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो. तर इकडे शौर्याने आजीला फोन केलेला असतो आणि तो कुमुदिनीला सांगतो की आज मी खूप खुश आहे, मला खूप भारी वाटतंय. ऊर्जा माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलली, जसं की काही झालंच नाहीये. 2 दिवसांपूर्वी मी तिला आय लव्ह यू म्हणालो, ती माझ्यावर चिडली, पण आज ती माझ्याशी इतकं मनमोकळेपणाने बोलत होती जसं काय मागील 2 दिवसांमध्ये काय काय घडलंय, ती कोठे गेली, तिने काय केलं, हे सगळं ती मला भरभरून सांगत होती. म्हणजे ती माझ्याशी बोलण्यासाठी खूप आतुर होती. तिने हे सगळं मला सांगितलं. हे ऐकून कुमुदिनीला सुद्धा आनंद होतो. कुमुदिनी शौर्याला समजावून सांगते, मी तुला म्हणाले होते ना की ती तुझ्याशी जास्त दिवस अबोला ठेवणार नाही, तू काळजी करू नको. तर शौर्य म्हणतो, हो आजी, आता माझं खूप मोठं टेन्शन गेलं आहे. आजी त्याला समजावून सांगते, तू ऊर्जावरचं प्रेम आणि तिच्याशी असलेली मैत्री हे सगळं टिकून ठेव. नक्कीच एक ना एक दिवस ऊर्जासुद्धा तुला आय लव्ह यू म्हणेल. हे ऐकून शौर्य खूप लाजतो आणि शौर्य फोन कट करतो. तर इकडे विक्रांत आणि त्याचे मित्र चक्क पद्माच्या चाळीजवळ आलेले असतात. विक्रांत खूप चिडलेला असतो. विक्रांतचा चांगला मित्र युवराज त्याला समजावून सांगतो, विक्रांत, प्लीज हे करू नको आणि तू डोक्यात राग घालून काही चुकीचं करशील आणि ही केस आणखीनच किचकट होईल. तर विक्रांत म्हणतो, ए तू गपरे, तू नको मला अक्कल शिकू, मी जे काही करतोय ना ते अगदी बरोबर करतोय. त्या पद्मामुळे मी अडकलोय ना, आता मी त्या पद्मालाच अडकवणार, तिला सोडणार नाही. विक्रांतचे दुसरे मित्र विचारतात, तू नेमकं करणार तरी काय? विक्रांत सांगतो, मी तिला किडनॅप करणार, तिला इतकं घाबरवणार की शेवटी तिने केस मागे घ्यायला हवी,
माझ्याविरुद्ध काही बोलण्याची तिची हिंमतच व्हायला नको. युवराज विचारतो, पण तिने जर ऐकलं नाही तर? विक्रांत म्हणतो, नाही ऐकलं ना तर मी तिला संपवून टाकेल, मी तिला सोडणार नाही. या सगळ्या मित्रांना जबर धक्काच बसतो. युवराज त्याला म्हणतो, अरे असं करू नको, प्लीज माझं ऐक. तर विक्रांत चिडून म्हणतो, ए तू गप, मला नको अक्कल शिकू. मी जे काही करायचं आहे ना ते ठरवलंय आणि मी तेच करून राहणार. मी त्या पद्माला सोडणार नाही. विक्रांतचा दुसरा मित्र विचारतो, पण हे किडनॅपिंग वगैरे करणं आपलं काम नाही आहे, आम्हाला नाही जमणार. विक्रांत चिडून म्हणतो, तुला काही अक्कल आहे का रे? हे आपण नाही करायचं आहे. आपण फील्डमध्ये नाही उतरायचं, आपण माणसं कामाला लावायची. पैसा फेकला ना की सगळी कामं होतात, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून विक्रांत गाडीतून एक स्कार्फ काढतो. हा स्कार्फ तोंडाला बांधतो आणि पद्माच्या चाळीत जायला निघतो. इकडे आमदार शिर्के त्याच्या माणसांशी बोलत असतो. तेवढ्यात आमदार शिर्केचा पीए पाटोळे तेथे येतो आणि म्हणतो, साहेब मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आमदार विचारतो, काय झालं, बोल ना. तर पाटोळे सांगतो, मी विक्रांतला आणि त्याच्या मित्रांना बोलताना ऐकलं. आमदार म्हणतो, या विक्रांतचं नाव ऐकलं ना काळजात अशी धडकी भरते. काय बोलत होते ते? तर हा पीए सांगतो, साहेब ते पद्माचा बंदोबस्त करायचा असं बोलत होते. हे ऐकून आमदार आणि त्याच्या बायकोला जबर धक्काच बसतो. आमदार विचारतो, स्पष्ट सांगा, बंदोबस्त करायचा म्हणजे काय करायचं बोलत होते? तर हा पीए सांगतो, पद्माला संपवायचं असं ते म्हणत होते. आमदार याला जबर धक्काच बसतो. तुझा मुलगा मला काय जिवंत राहू देणार नाही, सुखाने जगू देणार नाही, असं आमदार विक्रांतच्या आईला म्हणतो. आणि आता या मुलाचं काय करावं हा प्रश्न त्यालाही पडतो. इकडे हर्षवर्धन भजनला सांगतो, लवकरात लवकर विक्रांतच्या अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय करा, त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक नाही व्हायला पाहिजे. भजन म्हणतो, ठीक आहे सर, आणि तो कामाला लागतो. आणि इकडे विक्रांत पद्माच्या चाळीजवळ आलेला असतो आणि तेथे 2 गुंडांना तो पद्माचा फोटो दाखवतो आणि सांगतो, हिला लवकरात लवकर किडनॅप करायचं. परंतु त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचतो. शौर्यने गाडी आणलेली असते. तो गाडी तेथे पार्क करतो आणि म्हणतो, चला शौर्य जहागीरदार, तुम्ही आता इथून जा, आता फक्त ऊर्जाचा शौर्य तिला भेटणार आहे. शौर्य खूप एक्सायटेड असतो, आज मी माझ्या ऊर्जाला भेटणार, ऊर्जा माझ्याशी भरभरून बोलणार, अबोला संपलाय या विचारात तो खूप खुश असतो. पण आता पुढे जे काही घडणार आहे ते त्याला माहीत नसतं. शौर्य हा त्याच्याच मस्तीच असतो. आणि इकडे विक्रांत या 2 गुंडांना सांगतो, जो फोटो दाखवलाय त्याच मुलीला पकडायचं, बेशुद्ध करायचं, मी तेथे उभा आहे, त्या ठिकाणी तिला घेऊन यायचं. हे गुंड हो म्हणतात आणि विक्रांत तेथून जाऊ लागतो. तेवढ्यात शौर्य आणि विक्रांतची धडक होते आणि विक्रांतचा फोन त्याच्या हातून खाली पडतो. शौर्य त्याला सॉरी म्हणतो आणि फोन उचलून देतो. विक्रांतला दिसतं की हा तर शौर्य. विक्रांत खूप घाबरतो आणि त्याचं तोंड लपवतो. शौर्य त्याचा मोबाईल देतो. विक्रांत तेथून पळून जातो. पण शौर्याचा एक मित्र विक्रांतला पाहतो आणि त्याला आठवतं की हा तर तोच मुलगा आहे ज्या मुलाबरोबर आपली मिरवणुकीमध्ये मारामारी झाली होती आणि त्याने आपल्याला चांगलं धुतलं होतं. आणि हा मित्र लगेचच विक्रांतच्या मागे पळून जातो. आणि तेवढ्यात ऊर्जा आणि पद्मा या दोघीही पापड फॅक्टरीकडे जात असतात. या दोघींना विक्रांतचे हे 2 गुंड पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की ही तीच मुलगी आहे जिला विक्रांतने आपल्याला किडनॅप करायला सांगितलंय. आणि हे 2 गुंड ऊर्जा आणि पद्माच्या मागे मागे येतात आणि ऊर्जा ही फोनवर बोलत असते. पद्मा ऊर्जाला म्हणते, ताई मला या खोलीत त्या ताईची साडी द्यायची आहे, मी तेवढी देऊन येते. पद्मा पुढे जाते. ऊर्जा जागेवरच फोनवर बोलत थांबते. आणि तेवढ्यात हे 2 गुंड पद्माच्या मागे मागे जातात. या 2 गुंडांच्या हातामध्ये बेशुद्ध करण्याचं सगळं सामान असतं, दोरी असते. आणि हे पाहून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. पद्मा ही समोरून येत असते. पद्माचं काही लक्ष नसतं, पण ऊर्जाला समजतं की हे 2 गुंड पद्माला किडनॅप करण्यासाठी आले आहेत. आणि ऊर्जा खूप घाबरते. ती जोरात आवाज देते, पद्मा पळ, आणि ती पद्माच्या दिशेने धावते. या 2 गुंडांना जोरात धक्का देऊन बाजूला लोटून देते आणि पद्माचा हात पकडून ऊर्जा आणि पद्मा तेथून धावत सुटतात. इकडे विक्रांत हा त्याच्या गाडीजवळ परत येतो. तेव्हा विक्रांतचा हा मित्र धावत पळत तेथे येतो आणि विक्रांतला विचारतो, तो शौर्य जहागीरदार होता ना? विक्रांत म्हणतो, हो, काळजी करू नको, माझ्या तोंडावर कपडा होता, त्याने मला ओळखलेलं नाहीये. तर हा मित्र म्हणतो, अरे ते सोड, त्या दिवशी जेव्हा पद्मा तुझ्या बंगल्यातून पळाली, आम्ही तिचा पाठलाग केला ना, आमची ज्या मुलाशी मारामारी झाली होती ना, हा तोच मुलगा होता. हे ऐकून विक्रांतला जबर धक्काच बसतो.
विक्रांत म्हणतो, पण त्याने पद्माला पाहिलंय का? हा मित्र सांगतो, नाही, तोपर्यंत पद्मा तेथून निघून गेली होती. विक्रांत म्हणतो, थांबा, मला काहीतरी विचार करू द्या. शौर्यने जर पाहिलं असेल ना तरी घाबरण्याची काहीच गरज नाहीये, कारण त्याने मला पाहिलेलं नाहीये. तर हे मित्र म्हणतात, पण पाहिले असेल तर? विक्रांत चिडून म्हणतो, मला अक्कल शिकू नका. तुम्हाला सांगितलंय ना, मला तुमच्या कोणाचीच गरज नाहीये. मला जे करायचंय ना ते मी करू शकतो आणि ते मी करून राहणारच. आणि तो या सगळ्या मित्रांची बोलतीच बंद करतो. आणि तेवढ्यात विक्रांतला पप्पाचा म्हणजे आमदार शिर्केचा कॉल येतो. हे कशाला फोन करताय? बसा ना तुमच्या पक्षात, असं म्हणून विक्रांत फोन कट करतो. म्हणजे आता विक्रांत एवढा माजलाय की त्याच्या बापाचा आमदार शिर्केचा सुद्धा फोन कट करतोय. त्याच्या डोक्यात इतका राग भरलाय. आणि इकडे आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो. हा नालायक चक्क बापाचा फोन करतोय. आता याला एवढा माज आलाय. हा इतकी मोठी चूक करून ठेवणार आहे ना की ती निस्तरता निस्तरता माझ्या नाकी 9 येतील, असा विचार करून आमदार शिर्के खूप चिडतो. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे शौर्य पद्माच्या घरी पोहोचतो आणि बंटीला विचारतो, पद्मा कुठे? तर बंटी सांगतो, ऊर्जाताई आली होती आणि दोघे पापड फॅक्टरीमध्ये गेले आहेत. शौर्य म्हणतो, ते मला माहिती आहे, पण ही पापड फॅक्टरी कुठे आहे? आणि बंटी त्याला पापड फॅक्टरीचा ॲड्रेस सांगतो. गल्ली नंबर 3च्या शेवटी पापड फॅक्टरी आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. बंटीला थँक्यू म्हणतो आणि तेथून बाहेर पडतो. आणि इकडे ऊर्जा आणि पद्मा या दोघांची पकडापकडी सुरू असते. या दोघी पुढे धावत असतात आणि हे दोन गुंड त्यांच्या मागे मागे धावत असतात. आणि ऊर्जा खरंच खूप धाडस दाखवते. या गुंडांच्या हातात मोठी हॉकी स्टिक असते, त्यांच्या हातात सुरा असतो. पण ऊर्जा आपल्या पर्सच्या मदतीने रस्त्यात जे मिळेल, सायकल, गाडी, या सगळ्याच्या मदतीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते आणि पद्माला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. या दोघी एका चौकात येतात. तेव्हा ऊर्जा ही पद्माला समजावून सांगते, पद्मा, आपण दोघींनी वेगवेगळ्या दिशेने जायला हवं, नाहीतर ते आपल्याला पकडतील. आणि मग हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने जातात. एक गुंड ऊर्जावर चाल करून येतो, तर ऊर्जा त्याची चांगली धुलाई करते आणि तेथून पळून जाते. इकडे शौर्य हा ऊर्जा आणि पद्माला शोधत शोधत या पापड फॅक्टरीकडे जात असतो. आणि तेवढ्यात त्याला एक माणूस भेटतो. तो या माणसाला पत्ता विचारतो आणि पापड फॅक्टरीकडे जातो. इकडे आमदार शिर्के पुन्हा एकदा विक्रांतला कॉल करतो आणि विचारतो, तू माझा फोन का उचलत नाहीये? इतका माज आला का? बापाचा फोन कट करतोय. तर विक्रांत विचारतो, हा बोला ना पप्पा, मी बिझी होतो. आमदार विचारतो, कसला बिझी होता रे तू? विक्रांत सांगतो, एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं उरकून येतो. आमदार विचारतो, कोणतं काम? त्या पद्माला संपवण्याचं? हे ऐकून विक्रांतला मोठा धक्काच बसतो. विक्रांत चिडून विचारतो, तुमचा तो पीए पाटोळे अजूनसुद्धा माझी हेरगिरी करतोय का? माझ्या मागे तुम्ही जासूस लावलेत का? तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, जास्त अक्कल पाजवू नको. जेथे कोठे असशील आत्ताच्या आत्ता घरी ये. पण विक्रांत हा चक्क आमदार बापाशीच उद्धटपणे बोलतो, मला अक्कल शिकू नका. हा माझा मॅटर आहे, मी माझ्या पद्धतीने सॉल्व करतो. आणि तो चक्क फोन कट करतो आणि फोन स्विच ऑफ करून टाकतो. आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो. आता या पोराचं काय करायचं? याला जन्म घालून मला पस्तावा आलाय. काय करावं ते कळत नाहीये, असं आमदार शिर्के म्हणतो. आणि आपल्या पीए पाटोळेला सांगतो, गरम डोक्याचा पोरगा आहे, काही चूक करू शकतो. त्यामुळे आपले सगळे रिसोर्सेस चालू ठेवा. काहीही करावं लागू शकतं, आपली सगळी तयारी करून ठेवा, असं तो या पीए पाटोळेला सांगतो. पीए पाटोळे हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. आमदार शिर्केला खूप टेन्शन आलेलं असतं. हा पोरगा मला राजकारणातून उठवल्याशिवाय गप बसणार नाही, अशी भीती या आमदाराला वाटत असते. आणि इकडे तीर्था ही मात्र दुःखी होऊन बसलेली असते. अशा गुन्हेगार मुलाशी मी लग्न करायला हवं का? मी माझा स्टँड घ्यायला हवा का? बाबांच्या विरोधात मी जाऊ शकते का? या लग्नाला मी विरोध देऊ का? असा विचार ती करत असते. आणि तेवढ्यात तेथे आदित्य तिच्या आवडीची पेस्ट्री घेऊन येतो. आदित्य तीर्थाजवळ येऊन बसतो आणि विचारतो, सांग बरं मी काय आणलं असेल? तीर्था विचारते, काय? तर आदित्य म्हणतो, तुझ्या फेवरेट बेकरीमधून तुझी आवडती चॉकलेट पेस्ट्री. आणि तो तीर्थालाही पेस्ट्री देतो. पण तीर्था काही खुश होत नाही. त्यामुळे आदित्यला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि आदित्य विचारतो, तीर्था, एरवी तर ही पेस्ट्री आणली की तू घरभर नाचत फिरतेस, आणि आज एवढीशी छोटीशी स्माईल, तुला आनंद नाही झालाय का? काही प्रॉब्लेम आहे का? सांग मला. तीर्था ही आदित्याला विचारते, दादा, तू मला एक गोष्ट सांग, आपल्या मनाचा निर्णय घेणं हे चुकीचं असतं की बरोबर? आदित्य म्हणतो, बरोबर असतं.
तीर्था त्याला विचारते, मग आपल्या ज्या घरातील थोरे मोठे आहेत त्यांनी आपल्यासाठी एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या विरोधात आपण जाऊ शकतो का? त्यांचा निर्णय सुद्धा चुकू शकतो का? आदित्य तीर्थाला समजावून सांगतो, हो, मोठ्यांचे निर्णय सुद्धा चुकू शकतात आणि आपण त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. तीर्था ही आदित्यला विचारते, आणि जर मी एखादा निर्णय घेतला तर तू माझी साथ देशील का? आदित्य तीर्थाला समजावून सांगतो, जर तुझा निर्णय योग्य असेल तर मी तुला नक्की साथ देईल. फक्त मीच नाही तर शौर्य सुद्धा तुला साथ देईल. तीर्था विचारते, पण माझ्या निर्णयाच्या विरोधात जर बाबा उभे असतील तर तू बाबांच्या विरोधात जाशील का? शौर्य म्हणतो, हो तीर्था, तुझा निर्णय योग्य असेल तर तुझ्यासाठी मी बाबांच्या विरोधात सुद्धा जायला तयार आहे. पण नेमकं काय झालंय, तुझ्या मनात काय चाललंय ते मला सांग. तीर्था म्हणते, दादा आता नाही, योग्य वेळ आली की मी तुला नक्की सांगेल. आणि तेव्हा आदित्य सुद्धा तीर्थाला वचन देतो की जेव्हा तुला गरज पडेल आणि तुझा निर्णय योग्य असेल तेव्हा मी घरातील सगळ्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा तुझी साथ नक्की देईल. हे ऐकून तीर्थालाही आनंद होतो. इकडे शौर्य हा ऊर्जा आणि तीर्थाला शोधत असतो आणि ऊर्जा या गुंडांपासून पळत असते. ती एके ठिकाणी जाऊन लपते आणि तेवढ्यात शौर्य तिला कॉल करतो. ऊर्जा घाबरत घाबरत फोन उचलते आणि शौर्यला म्हणते, शौर्य, येथे पद्माच्या मागे गुंड लागले आहेत, तू लवकरात लवकर ये. हे ऐकून शौर्यला मोठा धक्काच बसतो. पण ऊर्जाचा आवाज ऐकून हा गुंड चक्क तिच्यावर हल्ला करतो. पण ऊर्जा त्याला जोरात ढकलून देते आणि तेथून पळून जाते. शौर्य चांगलाच घाबरतो की ऊर्जा आणि पद्माच्या मागे गुंड लागले आहेत आणि त्यांचा जीव धोक्यात आहे. आणि ऊर्जा आणि पद्मा या दोघीही एके ठिकाणी येतात. हे दोन गुंड सुद्धा तेथे येतात. एका गुंडाच्या हातात मोठी हॉकी स्टिक असते आणि तो पद्माच्या डोक्यात ही हॉकी स्टिक जोरात मारणार. इतक्यात ऊर्जा पद्माला दूर लोटते आणि ही हॉकी स्टिक तिच्याच डोक्यात बसते. ऊर्जाच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागतं. तिला मोठा मार बसलेला असतो आणि पद्मा ही बाजूला जाऊन पडलेली असते. ऊर्जाची ही अवस्था पाहून पद्मा जोरात ओरडते, ऊर्जाताई. आणि हे गुंड पिसाळलेले असतात. हे गुंड ऊर्जाला मारल्यानंतर चक्क पद्मावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. तिच्या डोक्यात सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतात. पण एवढी जखमी झालेली असताना सुद्धा ऊर्जा या गुंडांचा सामना करते. या गुंडांना मारण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना पद्मापासून दूर लोटते. परंतु ही ऊर्जा आपल्या रस्त्यात आडवी येते, आपल्याला आपलं काम करू देत नाहीये. त्यामुळे या गुंडांना खूप राग येतो आणि ते ऊर्जाला एकानंतर एक हॉकी स्टिकने मारत असतात, कधी या बाजूने कधी त्या बाजूने. त्यामुळे ऊर्जाची जखम वाढतच जाते आणि ती खूप जखमी होते, जमिनीवरच कोसळते. आणि त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचतो. शौर्यला दिसतं की एका गुंडाने पद्माला पकडलंय आणि ऊर्जा ही रक्तबंबाळ झाली आहे, खूप जखमी आहे. एक गुंड खूप चिडतो आणि चक्क ऊर्जाला मारण्यासाठी, तिच्या पोटात सुरा खुपसण्यासाठी पूर्ण आवेशाने तिच्या दिशेने धावतो आणि शौर्य हे पाहत असतो. ऊर्जा चांगलीच घाबरते की आता हा गुंड आपल्या पोटात सुरा खुपसणार आणि आपला जीव घेणार. आणि हा गुंड ऊर्जाच्या पोटात सुरा खुपसणार. इतक्यात शौर्य तेथे पोहोचतो आणि शौर्य या गुंडाचा हात पकडतो आणि या गुंडाची चांगलीच धुलाई करतो. त्यानंतर दुसरा गुंड शौर्याच्या अंगावर धावून जातो. शौर्य त्याचीही धुलाई करतो. एक एक करून तो या दोन्ही गुंडांना मारतो आणि तेथून हाकलून देतो. तेव्हा शौर्य हा ऊर्जाजवळ येतो. ऊर्जा जखमी झालेली असते, बेशुद्ध होत असते. तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं आणि तिची अवस्था खूप बिकट असते. शौर्य पद्माला म्हणतो, रिक्षा बोलव, ऊर्जाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. पद्मा रिक्षा बोलवायला जाते आणि शौर्यने ऊर्जाला उचलून घेतलेलं असतं. ऊर्जाचे डोळे बंद होतात, ती बेशुद्ध होते आणि शौर्य खूप घाबरतो की ऊर्जाला नेमकं झालंय तरी काय. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. ऊर्जाने आपल्या जीवाची पर्वा न करता पद्माला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी शौर्यने ऊर्जाचा जीव वाचवला. पण ऊर्जा ही जबर जखमी झाली आहे आणि तिला आता वाचवणं खूप अवघड आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ऊर्जा, पद्मा आणि शौर्य हॉस्पिटलमध्ये पोहोचतील तेव्हा डॉक्टर हे आपला नेहमीचा डायलॉग मारतील, यांना एवढं कसं लागलंय, ही तर पोलीस केस आहे, आम्ही यांच्यावर कोणतेही उपचार करू शकत नाही.
आणि शौर्य हा तर वकील आहे, हा या डॉक्टरांची चांगलीच उतरवणार आणि त्यांना लवकरात लवकर ऊर्जावर उपाय करायला सांगणार, उपचार करायला सांगणार. आणि इकडे आमदार शिर्के हा विक्रांतला सांगेल की त्या मारेकऱ्यांना, हल्लेखोरांना पोलिसांनी पकडलंय आणि त्यांनी जर विक्रांतचं नाव घेतलं ना तर मग विक्रांतला मीही वाचू शकणार नाही, त्यामुळे विक्रांतला जबर धक्का बसेल. इकडे भजनसुद्धा हर्षवर्धनला सांगणार की पद्मा आणि ऊर्जावर हल्ला झालाय, हा हल्ला कुणी घडवला असेल, आणि हर्षवर्धनला समजणार हे विक्रांतचंच काम आहे. इकडे ऊर्जाची मलमपट्टी झालेली असेल, शौर्य तिच्या बाजूला बसलेला असेल आणि तो आजीला फोन करणार आणि म्हणणार ऊर्जा खूप जखमी आहे आणि ज्याने कुणी हे केलं असेल ना मी त्याला जिवंत सोडणार नाही. म्हणजे आता शौर्यसुद्धा खूप चिडलाय. मग आता या मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.